अगदी साध्या सोप्या पद्धतीने आंबा वडी कशा प्रकारे तयार करावी आज आपण तृप्तीज किचन मध्ये बघणार आहे। हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राइब करा। येणाऱ्या नवीन खानदेशी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। आंबा वडी तयार करण्यासाठी आंबा अगदी आंबट असला तरी वडी छान तयार होते। आंबा आंबट असेल तर साखर वापरावी। तुम्हाला साखर वापरायची नसेल तर फक्त आंब्याचा ज्यूस मिक्सरमध्ये बारीक करून अशा प्रकारे तयार करून घ्यावा। आंब्याच्या वड्या तुम्हाला गोड आंबट हव्या असेल तर साखर न वापरताना आंब्याच्या वड्या तयार कराव्या। खूप छान टेस्टी आणि चटकदार लागतात। आंब्यापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त झाले तर रस गरम करताना साखरेचा पाक होतो आणि वड्या तयार करताना वड्या चिरल्या जातात। 3 वाट्या आंब्याचा रस असेल तर अगदी अर्धी वाटी साखरेचा वापर करायचा आहे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून आंब्याचा रस घट्ट तयार करून घ्यायचा। 5 ते 10 मिनिटांमध्ये आंब्याचा रस छान उकळू लागतो आणि हळूहळू जेलीप्रमाणे घट्ट होत जातो। मिक्सरमध्ये आंब्याचा रस फिरवून घेतल्याने तो पूर्णपणे व्यवस्थित प्लेन झालेला आहे, त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी नाही। वड्यांचे सारण ताटावर स्प्रेड करताना सुद्धा एकसारखे सारण स्प्रेड होते। ज्या वेळेस आपण वडी तयार करणार आहे ती अगदी छान अशी प्लेन तयार होते आणि आंब्याचा रस गरम केल्यामुळे वड्या खराब होत नाही। एखाद्या वेळेस आंबा कधी पातळ असतो तर त्यामधील पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं। वड्यांसाठी आंब्याचे सारण पुरेशा प्रमाणामध्ये घट्ट झालेले आहे। सारण गार झाल्यानंतर अधिक घट्ट होते। गॅस बंद करून आंब्याचा रस गार करून घ्यावा। बघा, अशा प्रकारे छान कोमट सारण असताना त्याच्या वड्या तयार करायच्या आहे। सारण पूर्णपणे गार करायचं नाही, थोडं गरम असतानाच वड्या तयार करून घ्याव्या। तुम्ही ज्या ताटाला किंवा प्लेटमध्ये वड्या तयार करणार आहे त्या प्लेटला साजूक तूप लावून घ्यायचं। मी एका ट्रेमध्ये तुम्हाला वड्या तयार करून दाखवते। ट्रेच्या खालच्या साईडने तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून वडी तयार झाल्यानंतर अगदी सहजरित्या काढता येईल। ताटावरती किंवा ट्रेवरती अर्धा इंच जाड आंब्याच्या वड्यांसाठी तयार केलेले सारण स्प्रेड करून घ्यायचे। सारण अगदी पातळ तयार करायचे नाही, त्यामुळे वड्या तयार झाल्यानंतर व्यवस्थित निघत नाही आणि त्या वाढत सुद्धा नाही। आंब्याच्या वड्यांच्या सारणाची अर्धा इंचापेक्षा जाड लेयर असली तरी वड्या खूप छान तयार होतात। तयार केलेली प्लेट उन्हामध्ये 1 दिवसामध्ये छान वाळून तयार होते। तुम्ही फॅन खाली घरामध्ये सुद्धा वड्या वाळवू शकतात। आंब्याची वडी व्यवस्थित सुकल्यानंतर वरच्या साईडने हाताला चिपकत नाही। सुरीच्या सहाय्याने वड्यांचे आवश्यकतेनुसार काप करून घ्यावे। वडी जर तुम्ही घरामध्ये वाळवली असेल तर दुसऱ्या साईडने सुद्धा वडी ओली असेल तर एका प्लेटमध्ये ती पालथी करून वाळवून घ्यायची। वड्या तयार करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा वापरू शकतात। बघा, अशा प्रकारे वड्या छान दोन्ही साईडने सुकलेल्या आहेत। चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तृप्तीज किचन चॅनलवरील खानदेशी आणि पारंपरिक पद्धतीचे रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या। पुन्हा भेटूया एखाद्या साध्या, सोप्या आणि सहजरित्या कोणालाही तयार करता येणाऱ्या खानदेशी रेसिपी सोबत।